हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमा 2026 21 दिवसांची 9 जुलै ते 29 जुलै श्री स्वामी समर्थ यांची प्रभावी सेवा, सर्व मनोकामना पूर्ण होतील. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ व महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा ह्या दिवशी सर्वजण साजरा करू शकतात. हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे. गुरुपौर्णिमा ह्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. मग आपण श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ आपले गुरु असतील तर आपण त्यांची उच्च कोटीची सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये येत आहे. आषाढ महिना हा आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आषाढ महिन्यामध्ये आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये गुरु हे हवेच. त्यामुळे आपले जीवन सुखी होऊ शकले, नाहीतर आपले जीवन हे खूप कठीण परिस्थितीमध्ये जाऊ शकते. म्हणून आपण गुरु मानले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ यांची सेवा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी निघून जातील. कारण की स्वामींना आपल्या जीवनातील अडीअडचणी माहीत असतात. त्यांना आपण सांगायची जरूर नाही. त्यांना माहीत आहे आपल्या जीवनामध्ये काय कष्ट आहेत व पुढेसुद्धा काय होणार आहे. श्री स्वामी समर्थ यांची सेवा केल्याने लाखो लोकांचे त्यांचे चांगले अनुभव त्यांना आलेले आहेत व त्यांच्या मनातील मनोकामनासुद्धा पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच त्यांना ह्याची प्रचिती आलेली आहे. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ यांची भक्तीने म्हणजेच मनोभावे सेवा करायची आहे. 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. तर आपल्याला 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायची आहे. ही सेवा आपण 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत म्हणजेच 21 दिवसांची करायची आहे. पण ह्या 21 दिवसामध्ये आपली मासिक पाळी आली तर आपल्याला 5 दिवस सेवा बंद करायची आहे. मग आपले 21 दिवस पूर्ण कसे होणार? तर आपण 9 जुलैच्या अगोदर 5 दिवस आधीच ही सेवा करू शकता. किंवा आपल्याला बाहेरगावी जायचे असेल किंवा काही कारणाने सेवा करणे शक्य नसेल तर आपण अगोदरच ही सेवा सुरू करू शकता. पण काही वेळेस आपल्याला सूतक येते तर त्या काळामध्ये सुद्धा सेवा करू नये. या गोष्टी आपल्याला सांगून येत नाहीत. त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे घडत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची ते आता आपण बघूया. आपण जेव्हा महाराजांची सेवा करायचे ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. खरं म्हणजे आपण सेवा कशासाठी करीत आहोत ते महाराजांना माहीत असते. त्यांना काही सांगायची गरज नसते. श्री स्वामींची सेवा खूप जण करीत असतात व त्यांना सेवेचा प्रत्ययसुद्धा लगेच येतो. फक्त आपण काही सोपे नियम पाळायचे आहेत व श्रद्धेने सेवा करायची आहे. आपण 21 दिवसांची सेवा 9 जुलै 2026 पासून सुरू करू शकता. पण आपली अडचण ह्या काळामध्ये येणार असेल तर आपण 9 जुलैच्या अगोदर ही सेवा सुरू करू शकता. आपण श्री स्वामी समर्थ यांच्या 3 प्रकारे सेवा करू शकता. पहिली सेवा, श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना आपण श्री स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहे. ही सेवा अत्यंत प्रभावी व उच्च कोटीची आहे. आपण रोज श्री स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्याय पठण करायचे आहेत. मग आपण ही सेवा सकाळी लवकर उठून स्नान करून करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीसुद्धा करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये सेवा करू नये. तसेच आपले जेवण करून लगेच सेवा करायला बसू नये. आपण रोज 21 अध्याय पठण केले की आपले एक पारायण झाले. असे आपल्याला 21 दिवस पठण करायचे आहे. म्हणजेच आपली 21 पारायणे आपल्याला करायची आहेत. जर आपल्याला एकाच बैठकीमध्ये 21 अध्याय पठण करणे शक्य नसेल, म्हणजे घरात लहान मुले, आजारी माणसे असतील तर एका बैठकीमध्ये करणे शक्य नसेल तर आपण 7 अध्याय, 7 अध्याय आणि 7 अध्याय असे अध्याय दिवसभरामध्ये पठण करू शकता.
पण आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काही कामामध्ये असाल किंवा घरात लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील तर आपल्याला एका वेळी 21 अध्याय पठण करणे शक्य नसेल किंवा रोज 7 अध्याय पठण करून 3 दिवसामध्ये संपूर्ण सारामृत पठण करू शकता, मग आपले एक पारायण झाले. आपण रोज 3 अध्याय पठण करून 7 दिवसातसुद्धा संपूर्ण सारामृत पठण करू शकता. पण आपण जेव्हा पठण करायला आसनावरती बसतो तेव्हा तेवढे अध्याय पठण झाल्याशिवाय उठायचे नाही. त्यामुळे आधीच तसा संकल्प करा आणि आपण रोज किती अध्याय पठण करणार ते बघा. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 21 अध्याय पठण झाले की आपले एक पारायण पूर्ण झाले. आपण आधीच ठरवा की आपण किती पारायण करू शकता व तेवढे पारायण आपण श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजेच गुरु पौर्णिमेपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे. आपण नोकरी करीत असाल किंवा व्यवसाय करीत असाल किंवा अजून काही कारणाने आपल्याला दिवसभरामध्ये घरी सेवा करणे शक्य नसेल तर आपण ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वेळ मिळेल तेव्हा सेवा करू शकता. पण प्रवास करताना ही सेवा करू नये. दुसरी सेवा, आपण श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पाहिजे तितका रोज 21 दिवस जाप करू शकता किंवा प्रभावी तारक मंत्राचा सुद्धा पाहिजे तितके जाप करू शकता किंवा आपण स्वामींचे 21 अध्याय रोज पठण करू शकता व मंत्र जापसुद्धा करू शकता. आपली जशी इच्छा असेल तशी आपण सेवा करू शकता. आपल्याला 21 दिवसांची सेवा करताना रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करायचा आहे. तिसरी सेवा, आपण रोज तारक मंत्र म्हणू शकता. आपण 21 दिवस तारक मंत्राचे पाहिजे तेवढे जाप करू शकता. श्री स्वामी समर्थ हा प्रभावी मंत्राचा जाप करताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा. मग मंत्रजाप सुरू करा. मंत्रजाप झाल्यानंतर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्या किंवा घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा. त्यामुळे शारीरिक रोग बरे होण्यास मदत होते. आपल्याला जेवढी जास्त सेवा करणे शक्य असेल तेवढी आपण सेवा करायची आहे. सेवा करताना फक्त एक नियम अगदी कटाक्षाने पाळावायचा आहे, तो म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. बाकी काही विशेष नियम नाहीत. आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर आपले स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. आपण संकल्प स्वामींच्या मठात जाऊन करू शकता किंवा घरात स्वामींच्या समोर बसूनसुद्धा संकल्प करू शकता. संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडी साखर स्वामींच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू करायची आहे. आता आपण बघूया संकल्प कसा करायचा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर आसन घालून बसावे व स्वतःला गंध लावून घ्यावे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यावे व तामण व पळी घ्यावी. मग हातामध्ये पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी करीत आहोत हे सांगावे. मग हातातील पाणी तामणामध्ये सोडावे. आपण मनोकामना फक्त हे संकल्प करतानाच सांगायची आहे, रोज रोज सांगायची नाही. स्वामींना आपली जी काय मनोकामना आहे ती माहिती आहे. आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायची असेल तर सोपे काही नियम पाळावयाचे आहेत. आपण ही सेवा सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता, पण आपण रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यानंतर करणार असाल तर रोज सकाळीच करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळीच करा. रोज वेळेमध्ये बदल करू नका. सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून दिवा व अगरबत्ती लावून आसन घालून बसावे. आपले आसन कोणालासुद्धा वापरायला देऊ नये किंवा जापमाळसुद्धा आपली कोणाला वापरायला देऊ नये. सेवा सुरू केली की मांसाहार करू नये. आपण आपल्या घरातील व्यक्तींना पाहिजे असेल तर बनवून द्यावा, पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून झाल्यानंतर मगच मांसाहार बनवावा. सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये.
जर घरातील व्यक्ती वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे, म्हणजे आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेल तर तेवढे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेरगावी जाणार असाल तर आपण बाहेरसुद्धा वाचन करू शकता. जर आपली मासिक पाळी ह्या 21 दिवसाच्या मध्ये येणार असेल तर आपण ही सेवा त्या अगोदरसुद्धा सुरू करू शकता. सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे, कोणाची सुद्धा निंदा करू नये, घरातील वातावरण आनंदी ठेवावे, त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.